तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 फेब्रुवारीपासून तुमच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात आणि तुमचा पहिलाच पेपर आहे मराठी विषयाचा. आता बघा मराठी हा विषय एक स्कोरिंग विषय आहे. या विषयाच्या पेपरमध्ये तुम्ही इझिली 80 पैकी 75 ते 76 गुण स्कोर करू शकतात. आता बघा ह्या विषयामध्ये फक्त कुठल्या गोष्टी अभ्यासायच्या आणि कशा पद्धतीने अभ्यासायच्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाची एक फायनल स्ट्रॅटेजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचा मराठी विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासामध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. आता बघा ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुमचा मराठी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. ज्यामध्ये बघा तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग. एकूण 18 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. त्यानंतर दुसरा विभाग असतो तुमचा पद्य विभाग. एकूण 16 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. त्यानंतर तिसरा विभाग असतो तुमचा स्थूल वाचनाचा. एकूण 6 गुणांसाठी तुमचा हा विभाग असतो. त्यानंतर चौथा विभाग असतो व्याकरण विभाग. एकूण 16 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आणि त्यानंतर पाचवा आणि शेवटचा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखनाचा. हा विभाग एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा असतो. तर बघा अशा पद्धतीने एकूण 5 विभागामध्ये तुमचा 80 गुणांचा मराठी विषयाचा पेपर हा विभागलेला असतो. आता बघा प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते आता आपण बघूया. तर बघा तुमचा पहिला विभाग असणार आहे गद्य विभाग. एकूण 18 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 आणि तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 आता बघा प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 हे दोन्ही प्रश्न सारखेच असतात. दोन्ही प्रश्न प्रकारांमध्ये सारखेच प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जातात. फक्त दोन्ही प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला उतारा हा बदललेला असतो. दोन्ही प्रश्न पठित उतार्यावरती आधारित असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न तुम्हाला अपठित उत्तरावरती आधारित असतो. तर बघा अशा पद्धतीने एकूण 3 उपप्रश्न तुम्हाला पहिल्या विभागामध्ये विचारले जातात. आता बघा ह्या विभागाचा अभ्यास करण्याची सेपरेटली गरज नाही, कारण ह्या विभागामध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला आकलन कृती असतात. एकूण 6 आकलन कृती प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजे 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात. आता बघा आकलन कृतीमध्ये चौकटी पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर ते लिहा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा. तर हे 4च प्रश्न प्रकार तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात. आता बघा आकलन कृतीचं उत्तर तुम्हाला उतार्यातच दिलेलं असतं. फक्त उतारा नीट वाचायचा आणि तुमचे 12 गुण आकलन कृतीवरचे ह्या विभागामध्ये इझिली मिळवता येतात. त्यानंतर ह्या विभागामध्ये स्वमत कृतीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एकूण 2 प्रश्न असतात प्रत्येकी 3 गुणांसाठी म्हणजे 6 गुण तुम्हाला स्वमतामध्ये देखील इझिली मिळवता येतात. स्वमत म्हणजे काय? तर तुम्हाला प्रश्न दिला जातो. त्यावरती फक्त तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतं. म्हणजे 6 गुण या ठिकाणी देखील तुम्हाला इझिली मिळवता येतात. आता बघा गद्य विभागाचा अभ्यास करण्याची सेपरेटली गरज नाही. या विभागामध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि 18 गुण ह्या विभागामध्ये तुम्हाला इझिली मिळवता येतात. त्यानंतर बघा तुमचा पुढचा विभाग असतो पद्य विभाग. आता बघा पद्य विभागामध्ये एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता बघा 16 गुणांचे प्रश्न एकूण 3 प्रश्न प्रकारांमध्ये विभागलेले असतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न तुम्हाला कवितेवर आधारित कृती सोडवा असा तुम्हाला विचारला जातो. यामध्ये तुम्हाला कविता दिली जाते आणि त्यावरती तुम्हाला 8 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 यामध्ये कवितेवर आधारित कृती सोडवा हा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला 2 कवितांचं नाव दिलं जातं. त्या दोन्ही कवितांपैकी एका कवितेवर तुम्हाला कृती सोडवायची असते. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 आता बघा हा प्रश्न तुम्हाला पद्य रसग्रहणासाठी विचारला जातो आणि हा देखील प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असतो. असं एकूण 3 प्रश्न तुम्हाला 16 गुणांसाठी पद्य विभागामध्ये विचारले जातात. आता बघा पद्य विभागामध्ये देखील तुम्हाला आकलन कृती विचारल्या जातात. 2 आकलन कृती असतात प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजे 4 गुण तुम्हाला आकलन कृतीमध्ये इझिली मिळवता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो सरळ अर्थ लिहा आणि काव्यसौंदर्य लिहा. 2 प्रश्न असतात प्रत्येकी 2-2 गुणांसाठी आणि 4 गुण तुम्हाला यामध्ये देखील इझिली मिळवता येतात. तर बघा सरळ अर्थ आणि काव्यसौंदर्य हे 2 प्रश्न प्रकार कशा पद्धतीने अभ्यासायचे. तर बघा यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेला तुम्हाला वाचायचं असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. जर तुम्हाला प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ माहिती असेल तर तुम्ही सरळ अर्थावरचा प्रश्न, त्यानंतर काव्य सौंदर्यावरचा प्रश्न आणि रसग्रहणावरचा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. आता बघा ह्या 2 प्रश्न प्रकारांना अभ्यासण्यासाठी तुम्हाला करायचं काय? तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेला तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचं असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. जरी तुम्ही एवढं काम केलं तर तुम्हाला 4 गुण या ठिकाणी इझिली मिळवता येतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 यामध्ये कवितेवर आधारित कृती सोडवा असा हा तुमचा प्रश्न असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 कवितांचं नाव दिलं जातं. दोन्ही कवितांपैकी एका कवितेवर तुम्हाला कृती सोडवायची असते. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असतो आणि या ठिकाणी देखील तुम्हाला 4 गुण इझिली मिळवता येतात.
आता बघा यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात, तर बघा तुम्हाला कवितेचा विषय लिहायचा असतो 1 गुणासाठी. त्यानंतर कवी किंवा कवितेचं नाव तुम्हाला लिहायचं असतं 1 गुणासाठी आणि कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण लिहायचं असतं 2 गुणांसाठी. असा एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकाराचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक कवितेचा विषय माहिती पाहिजे. त्यानंतर प्रत्येक कवितेचे कवी कोण आहेत आणि कवयित्री कोण आहेत यांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कविता आवडण्याचं कारण तुम्हाला घरूनच पाठांतर करून जायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील 4 गुण इझिली मिळवू शकतात. त्यानंतर ह्या विभागातला शेवटचा प्रश्न असतो रसग्रहणावरती. आता बघा हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रसग्रहण हा प्रश्न खूप अवघड जातो आणि हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकाराला कशा पद्धतीने अभ्यासायचं यासाठी एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तो व्हिडिओ नीट बघा. तुम्हाला 4 गुण रसग्रहणामध्ये तुम्ही इझिली मिळवू शकतात. तर बघा अशा पद्धतीने एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला पद्य विभागामध्ये विचारले जातात. तर बघा पद्य विभागाचा अभ्यास करताना फक्त तुम्हाला 2 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात आधी प्रत्येक कवितेचं वाचन तुम्हाला करायचंय आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. एकदा की तुम्हाला सरळ अर्थ कळाला, तुम्ही सरळ अर्थावरचा प्रश्न, काव्य सौंदर्यावरचा प्रश्न आणि रसग्रहणावरचा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर दुसरं असणार आहे तुम्हाला प्रत्येक कवितेचा विषय आणि प्रत्येक कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचं पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. फक्त पद्य विभागामध्ये एवढ्याच गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या असणार आहेत. यानंतर बघा तुमचा पुढचा विभाग असतो स्थूल वाचनाचा. आता बघा हा विभाग एकूण 6 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या विभागामध्ये फक्त तुम्हाला पाठांतर करायचं असणार आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनाचे 4 धडे दिलेले. त्या 4 धड्यांमध्ये जे काही स्वाध्यायातले प्रश्न आहेत तेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त स्थूल वाचनाचे प्रश्न तुमच्या स्वाध्यायातले पाठांतर करायचे असणार आहेत. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठीचा असतो म्हणजे एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनासाठी जे धडे दिलेले त्यांच्या खालील स्वाध्यायातले प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. या विभागात देखील तुम्ही 6 पैकी 6 गुण इझिली मिळवू शकतात. यानंतर बघा तुमचा पुढचा विभाग असतो विभाग 4 भाषा अभ्यास विभाग. एकूण 16 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा ह्या विभागात अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात व्याकरण कृतींवरती आणि ह्या विभागात देखील तुम्हाला 16 गुण इझिली मिळवता येतात. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्याकरण विभाग खूप अवघड जातो. आता बघा व्याकरण विभागावरती देखील मी आपल्या चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ नीट बघा. व्याकरणातला प्रत्येक घटक नीट समजून घ्या. यामध्ये देखील तुम्ही 16 गुण इझिली मिळवू शकतात. आता बघा व्याकरण विभागामध्ये कुठले घटक विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला समास विचारला जातो 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी, वाक्प्रचार 4 गुणांसाठी, त्यानंतर शब्दसंपत्ती 4 गुणांसाठी, लेखन नियम 2 गुणांसाठी, विरामचिन्ह 1 गुणासाठी आणि पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी. असे एकूण 7 घटक तुम्हाला 16 गुणांसाठी व्याकरण विभागात परीक्षेमध्ये विचारले जातात. आता ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला फक्त करायचं काय, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ नीट बघा आणि व्याकरणातला प्रत्येक घटक नीट समजून घ्या. फक्त तुम्हाला एवढंच व्याकरण विभागामध्ये करायचं असणार आहे. यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला शेवटचा आणि 5वा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखनाचा. एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला फक्त 4 प्रश्न प्रकारांचा अभ्यास करायचा असणार आहे. ज्यामध्ये बघा पहिला प्रश्न असणार आहे पत्रलेखन. एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे बातमी लेखन. 5 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे जाहिरात लेखन. एकूण 5 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे आणि शेवटचा प्रश्न असतो वैचारिक लेखन. एकूण 8 गुणांसाठीचा प्रश्न हा असणार आहे. आता बघा उपयोजित लेखनामध्ये फक्त हे 4 प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत आणि परीक्षेमध्ये हे 4च प्रश्न प्रकार तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. कारण बघा पत्रलेखनाला फिक्स फॉर्मॅट असतो. तुम्हाला 6 गुण इझिली मिळतात. त्यानंतर बातमी लेखन देखील इझिली तुम्ही करू शकतात. त्यानंतर जाहिरात लेखनाला देखील फिक्स फॉर्मॅट असतो. यामध्ये देखील तुम्हाला 5 गुण इझिली मिळवता येतात आणि शेवटचा प्रश्न असतो वैचारिक लेखन. यामध्ये स्वतःचं मत मांडायचं असतं आणि वैचारात्मक लेखन तुम्हाला करायचं असतं. यामध्ये देखील तुम्ही 8 पैकी 6 ते 6.5 गुण इझिली मिळवू शकतात. परीक्षेमध्ये उपयोजित लेखनामध्ये हे 4च प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यामध्ये देखील तुम्ही 24 गुण इझिली मिळवू शकतात. आता बघा तुम्हाला पत्रलेखनासाठी कोणते विषय महत्त्वाचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा पत्रलेखनासाठी तुम्हाला रूपांची मागणी करणारं, त्यानंतर पुस्तकांची मागणी करणारं आणि खेळ साहित्याची मागणी करणारं पत्रलेखन या 3 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. कारण बघा हे 3च विषय जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यानंतर बघा पत्रलेखनासाठी दुसरा विषय असणार आहे स्पर्धेत सहभागी किंवा स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी विनंती पत्रे लिहा. तर बघा हा एक विषय तुम्हाला पत्रलेखनासाठी अभ्यासायचा असणार आहे. तर बघा पत्रलेखन हा घटक अभ्यासताना फक्त ह्या 2 विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर बघा जाहिरात लेखन खूप सोपा प्रश्न असतो. जाहिरात लेखनाचा फक्त फॉर्मॅट समजून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला 5 गुण इझिली मिळून जातात. त्यानंतर पुढचं असणार आहे बातमी लेखन. बातमी लेखनामध्ये तुम्हाला मराठी भाषा दिन, त्यानंतर शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, महिला दिन, योगा दिन, वाचन दिन आणि बालदिन यांचा बातमी लेखनासाठीचे विषय तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. परीक्षेमध्ये हेच प्रश्न बातमी लेखनामध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत.
यानंतर बघा तुम्हाला असणारे वैचारिक लेखन. वैचारिक लेखनामध्ये जल प्रदूषण हा एक प्रश्न प्रकार आहे, जो तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपिटिव्हली विचारला गेलेला आहे. तर बघा ह्या प्रश्न प्रकारचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर पर्यावरण जतन काळाची गरज, त्यानंतर देशाचा जबाबदार नागरिक आणि शिक्षण काळाची गरज, हे 4 विषय तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा वैचारिक लेखनामध्ये ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त जरी प्रश्न विचारला गेला, तरी तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात, जर तुम्ही ह्या 4 विषयांचा अभ्यास केलेला असेल तर. तर बघा उपयोजित लेखनामध्ये एवढेच घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. उपयोजित लेखनामध्ये देखील तुम्ही 24 गुण इझिली मिळवू शकतात. आता बघा संपूर्ण पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला कुठले घटक अभ्यासायचे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला रसग्रहण कृती अभ्यासायची असणार आहे. त्यानंतर स्थूल वाचनातील विभागातील प्रश्नांचं पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. त्यानंतर व्याकरण विभागाचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे आणि उपयोजित लेखनाचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. संपूर्ण मराठी विषयाच्या पेपरमध्ये फक्त हे 4 घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने असतो, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा, कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जातात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितल्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.